ते बोला. सुरू करा सर. हा बोला ना. हा बोला सर. आता मी सांगितलं ना तुम्हाला नाव घेऊ. आता सर चालू करा बोलणं. बोला ना तुम्ही, सांगा ना विषय काय. सर तारीख सांगा आणि तुमचं नाव सांगा. तारीख 17/3/2011. नाव सुखदेव विठोबा पडवळ. गावाचं नाव बोरदरा. गावाची लोकसंख्या काय आहे? लोकसंख्या 700. अंगणवाडी आहे का गावात? अंगणवाडी एक आहे. किती मुले येतात साधारणतः? साधारण 20-22 मुले. प्राथमिक शाळा आहेत का? हो आहे ना, जिल्हा परिषद. किती आहेत? 7वी पर्यंत. किती शाळा आहेत? 7 वर्ग आहेत. सर वर्ग नाही विचारते, शाळा किती, बिल्डिंग किती शाळेच्या? शाळेचे बिल्डिंग एकच आहे ना. अच्छा. किती मुलं येतात साधारण? साधारण पट मला वाटतंय काहीतरी 105-10 पर्यंत आहे. शाळेत किती शिक्षक आहेत? शाळेत शिक्षक एक काय आले, बदली झाले, ते अजून शिक्षक भेटले नाही आपल्या शाळेवर. मांद्रे सरांची बदली झाली. अच्छा. आता साधारण एक, आणि मॅडम डिलिव्हरीला त्यांचं सुट्टीवर आहेत त्या. बरं, माध्यमिक शाळा आहेत का गावात? नाही, एकच शाळा, जिल्हा परिषद. 7वी नंतर तर गावामध्ये कोण शिक्षण सोडून जातं का अर्धवट? नाही, पिंपरीला जातो. अच्छा. अपंग व्यक्ती आहेत का? म्हणजे अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? नाही ना. गावात कुठे कॉलेज आहे का जवळपास? कॉलेज चाकण. प्राथमिक आरोग्य केंद्र? प्राथमिक आरोग्य केंद्र पण नाहीये. आशाताई आहेत का गावात? कोण? आशाताई. जसं लहान मुलांना पोलिओचा डोस किंवा महिला गरोदर असतात त्यावेळेला त्यांची काळजी घेण्यासाठी एक गव्हर्नमेंट कडून नेमलेल्या आशाताई असतात, तर त्या आहेत का? हो आहेत. अच्छा. बालमृत्यू व डिलिव्हरी दरम्यान ज्या मातांचा मृत्यू होतं, असं बालमृत्यू आणि माता प्रमाण आहे का? माता मृत्यूचं प्रमाण? नाही, तसं नाही. सर्वसाधारण आजार कोणते गावात? आजार कुठलेच नाही तसे सर्वसाधारण. अपंग व्यक्ती किती आहेत गावात? अपंग अंध आहेत 7-8. अच्छा. 5-6 अंध गावतील आणि अपंग 2 आहेत. लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? लहान मुलांचं हॉस्पिटल नाही. ऍम्ब्युलन्स आहे का? नाही. HIV काय प्रमाण आहे? HIV आता काहीच नाहीये. किती टक्के लोक शेती करतात आणि किती लोक शेतीशी निगडीत आहेत? शेती तसं पाहिलं तर 90% लोक करतात आणि फक्त 2-4 लोकांची शेती आता याच्यात गेलेली आहे, सरकारी. बरं. कोणतं धान्य पिकवतात गावामध्ये? गावामध्ये शेंगा, भुईमुगाच्या, पावसाळी बटाटे आणि उन्हाळी कांदे. गहू तांदूळ वगैरे काय? ज्वारी बाजरी? गहू तांदूळ करतात ना. तांदूळ असतात पावसाळी. गहू, ज्वारी, बाजरी, बटाटे, कांदे. बरं. पर कुटुंब साधारणतः किती एकर शेती असेल लोकांची? साधारणतः 2-2.5 एकरच्या आतमध्येच आहे. अच्छा. सर, शेतावर काम अच्छा, शेतकऱ्याचं एक वार्षिक उत्पन्न काय असेल प्रत्येक एकरी? प्रत्येक हेक्टरी? एकर 12-13 हजार रुपये. शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला किती रोजगार असतो? 50 रुपये. शेतीला कोणत्या माध्यमातून पाणी मिळतं? शेतीला आपल्या हे धरण आहे ना, गावात पारबंधारा, तिथून लिफ्ट केलेली आहेत ना काही लोकांनी. बरं. काही लोकांची कोरडवाहू आहे. बरं. शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली आहे का गावात? नाही. गावामध्ये दारिद्र्य रेषेखाली किती लोक राहतात? 32. गावात नरेगा आहे का? नरेगा आहे का गावात? म्हणजे काय? म्हणजे सरकारची एक स्कीम असते, वर्षाला 100 दिवसाचा रोजगार मिळाला पाहिजे. ते केलंय त्यावेळी बरं का मॅडम, पण अजून काही चालू झालेलं नाही. बरं. गावातून दुसऱ्या गावामध्ये किंवा शहराकडे लोक कामासाठी जातात का? हो जातात ना. कायमस्वरूपी जातात की तात्पुरतं जातात? कायमस्वरूपी आहेत काही, तात्पुरते काही. कायमस्वरूपी म्हणजे कायमचे तिकडे मुक्काम करतात का? नाही, मुक्काम नाही, जाऊन येऊन करतात. बरं. पिण्याचं पाणी उपलब्ध आहे का? हो, पिण्याचं पाणी उपलब्ध आहे, पण लाईट बिलाचा लय मोठा प्रॉब्लेम. बरं. नैसर्गिकरित्या पाणी मिळतं तुम्हाला? नैसर्गिक? नैसर्गिक नदी, तलाव? हो आहे ना.
स्वच्छ पाणी मिळतं का पिण्यासाठी? स्वच्छ मिळतं. किती टक्के लोकांच्या घरामध्ये संडास आहेत? संडास आता साधारणतः आम्ही 85% ते 90% पूर्ण केलेले आहेत. किती टक्के लोक संडासचा वापर करतात? सर्वच करतात ना, ज्यांच्याकडे शौचालय आहे सर्वच करतात. महिलांना पुरुषांच्या बरोबरीची वागणूक मिळते का? हो, मिळते ना. साधारणतः जेव्हा कामाचा प्रश्न येतो तर हा. त्यावेळेला स्त्री आणि पुरुष यांना समान वेतन मिळतं का? हो, मिळतं ना. गावामध्ये अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हो, मिळते ना. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? 18 ते 30 मुलं कामालाच असतात बाहेर. त्यांची काय प्रॉब्लेम्स आहेत? प्रॉब्लेम काय नाही त्यांचे, कशा कोणला नोकरी नाही, शिक्षण घेऊन कोणला काय असे आहेत प्रॉब्लेम. बरं, गावामध्ये असे किती टक्के लोक आहेत जे दारूच्या आहारी आहेत? दारूच्या आहारीच्या 4-5% फक्त बस. साधारणतः एका व्यक्तीला दिवसाला किती खर्च येत असेल दारू पिण्यासाठी? एवढा आढावा काय आता मॅडम मी घेतलेला नाहीये. बरं, असे किती टक्के लोक आहेत जे तंबाखू खातात? तंबाखू 75% लोक खात असतील. बरं, त्यांना एका व्यक्तीला किती येत असेल साधारण खर्च? त्यांना 3 रुपये. बरं, गावापासून एक मिनिट, गावामध्ये बँका आहेत का? बँक गावामध्ये नाही, चाकणमध्ये. बचत गट किंवा महिला मंडळ असं काय आहे? बचत गट 7 आहेत. अच्छा, पुरुष बचत करतात का? हो, करतात ना. कुठे करतात? बचत गटामध्येच करतात ना. पुरुषांचं एक आहे ना. अच्छा, महिला बचत कुठे करतात? महिला बचत आपल्या बँकेत, मध्यवर्ती बँक. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? हो, पंतप्रधान सडक योजना झालेली आहे. गावामध्ये चांगला रस्ता आहे का? गावामध्ये नाही ना, काही ठिकाणी नाही, एका ठिकाणी आहे. गावात लाईट आहे? हो, लाईट आहे, पण स्ट्रीट लाईट आहे. लोड शेडिंग होतं का? लोड शेडिंग यंदाच्या वर्षी नाही झालं, गेल्या वर्षी होतं. प्रत्येकी म्हणजे साधारण किती टक्के लोकांच्या घरात मोबाईल असेल? मोबाईल 100% असेल. आणि किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? वर्तमानपत्र 25% लोक वाचत असतील. किती टक्के लोकांच्या घरात कम्प्युटर आहे? कम्प्युटर फक्त शाळेमध्येच आहेत. इंटरनेट शाळेमध्येच फक्त बस. ग्रामपंचायतीचा लोकांना कशा कशा प्रकारे फायदा होतो? फायदा काहीच नाहीये ना, इकडे मस्त आंबेठाणमध्येच आहे ना आमचा. ग्रामपंचायतीचा सर लोकांना कशा प्रकारचा फायदा होतो? ग्रामपंचायतीचा फायदा काहीच नाहीये थोडक्यात. नाही, मला असं म्हणायचंय, गावामध्ये ग्रामपंचायत आहे बरोबर? हो, बरोबर. तर लोकांना ग्रामपंचायतीचा काय फायदा होतो? ग्रामपंचायतीमुळे काही प्रॉब्लेम तुमचे सुटतात का? सुटतात ना. हा, ते सांगा मला. कुणाचं विवाह, हे नोंदणी किंवा कसली काम असली तर ती होतात ना मधले. आता सर, सरपंचांना जर समजा एखाद्या सरपंचांना अवॉर्ड द्यायचा आहे असं जर आपण ठरवलं तर त्या सरपंचांच्या अंगी कोणते गुण असायला हवेत? चांगले गुण असायला हवेत. चांगले म्हणजे कोणते सर? चांगले म्हणजे आता कसं आहे, काम करण्याचे किंवा चांगली प्रकृती असावा. बस अजून काय बोला ना. म्हणजे आणखीन काय बोलायचं का या प्रश्नावर? चांगले काम करण्याचा हेतू असावा, चांगलं गुण असावेत अंगी.